मंगळवेढ्यात गणेशोत्सवाची चाहूल लागताच थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या लेझिम सरावाला जल्लोषात सुरुवात झाली। हलकी ताशांचा गजर, ढोलांचा निनाद आणि युवकांचा उत्साह यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सरावाच्या प्रारंभी मंडळाचे आधारस्तंभ अमोल शिंदे यांच्या हस्ते वाद्याचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी नगरसेवक चेतन दरोटे, अनिकेत दादा पिसे, सात्विक बडवे, ज्येष्ठ सल्लागार प्रकाश अवस्थी काका, ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, संकेत भाऊ पिसे आणि मंडळाचे अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाद्यपूजनानंतर युवकांनी हलकी ताशांच्या तालावर लेझिमच्या आकर्षक कवायती सादर केल्या। पारंपरिक वेशभूषेत आणि जोशपूर्ण वातावरणात झालेल्या या प्रत्यक्षिकाने उपस्थितांची दाद मिळवली। लेझिमचा सराव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली। आगामी गणेशोत्सवात भव्य लेझिम सादरीकरण करण्याच्या उद्देशाने मंडळाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून या सरावाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सालाबादाप्रमाणे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला ज्या लेझिम प्रॅक्टिसची आतुरता असते, त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाची 26,000 ची प्रॅक्टिस आज सुरू झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल, अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये युवकांचा जल्लोष तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला। खरं तर गणरायाची आपण सगळेजणच आतुरतेने वाट बघत असतो आणि त्यात लेझिम हे सोलापूरची खासियत आहे। सोलापूरची ही लेझिम संपूर्ण जिल्ह्यात नाही तर आज पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक आवर्जून बघत असतात। मला कित्येक राज्यातनं फोन येत असतात की सोलापूरची लेझिम, मी म्हणणार नाही की थोरला मंगळवेढा तालीमचीच लेझिम चांगली आहे, अनेक मंडळांची लेझिम, सोलापूरच्या लेझिमीचा ठेका हा संपूर्ण जगामध्ये आज घुमतोय। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लेझिम खेळली जाते, सोलापूरच्या विविध मंडळांमध्ये लेझिम खेळली जाते आणि सोलापूरकरांना लेझिम म्हटलं तर युवकांच्या अंगामध्ये एक संचारत आहे। खऱ्या अर्थानं मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेलं मंडळ हे खऱ्या अर्थानं क्रांतीचं प्रतीक असतं आणि प्रत्येक मंडळामध्ये सांघिक खेळ झाल्यानंतर त्या मंडळाची नक्कीच प्रगती होते। ह्याचा इतिहास आजवर बघायला मिळालेला आहे।